श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज आपण इथे बोंबलाची चटणी करणार आहोत. त्यासाठी आपण मिरची, लसूण, कढीपत्ता हे कढईमध्ये चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल टाकून आणि ते झाल्यानंतर लगेच आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत. ते सगळं झाल्यानंतर आपण इथे लगेच बोंबील कापून घ्यायचे आहेत. बोंबील कापून झाल्यानंतर आपण लगेच ते बोंबील पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत. ते झाल्यानंतर लगेच आपण इथे कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून झाल्यानंतर आपण इथे कढईमध्ये तेल टाकायचं आहे. आणि ते तेल गरम करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आणि ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. ते फ्राय करून झाल्यानंतर आपण इथे लगेच मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत. ते मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आहे आणि ते लगेच फ्राय करायचं आहे. ते फ्राय करून झाल्यानंतर आपली केलेली प्युरी टाकायची आहे आणि ते सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ते सगळं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेच चिरलेले बोंबील टाकायचे आहेत आणि छोटा ग्लासमध्ये पाणी घेऊन ते पाणीसुद्धा आपण त्या बोंबल्यामध्ये टाकणार आहोत. आणि ते बोंबील खूप छान होतात. ती चटणी खूप छान लागते. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. बाय.